विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेवटचा 1000 कोटी रुपयांचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसातच कंपन्यांकडे जमा होणार आहे। त्यामुळे कंपन्यांकडून राज्य सरकारला सुमारे 2300 कोटींचा परतावा मिळणं अपेक्षित आहे। विम्याबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे। पीक विम्याची आज घोषणा झाली आहे आणि निधी सुद्धा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे। शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता। पीक विमा आज मिळेल, पीक विमा उद्या मिळेल, पीक विमा 4 महिन्यात मिळेल असं तुम्हाला सांगण्यात येत होतं, परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय केला जमा होत नव्हता। आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जरा ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला एका सेकंदात समजणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काय झालं, पात्रतेमध्ये खूप जास्त काही अटी सरकारने या ठिकाणी घातलेल्या, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेमधील जे काही रखडलेले दोवे म्हणजे जे काही धागेदोरे असतील ते पूर्णपणे मंजूर करण्यात यावे लागणार आहेत। त्यानंतर हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात, तुम्हाला धक्का बसेल की वेगवेगळे त्यांनी नियम लावले होते, पण मागील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पीक विम्याचे वितरण केले जात होते, परंतु ते वितरण पूर्णच झालं नाही, कारण काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी आल्या होत्या। तुम्हाला माहित असेल की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्लेनचा अपघात झाला, म्हणजे विमानाचा अपघात झाला, त्यात ते निधन पावले। त्या निधनामुळे हे सर्व प्रकरण या ठिकाणी घडले होते आणि शेतकरी, परंतु आता चिंता करू नका शेतकरी बांधवांना, आता सर्व काही सुरळीत झालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट पीक विमा जमा करण्यात येणार आहे। जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये 1200 कोटी रुपयाचा निधी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत आज जमा करण्यात येणार आहे। ही खूप मोठ्या आनंदाची बातमी आता समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही याची वाट पाहत होता। बघा मित्रांनो, अखेर आता सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला हा निधी वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांना या ठिकाणी आज मिळणार आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घालण्यात आली आहे। त्या अटीचे पूर्तता म्हणजे थांबवण्यात आली आहे। पूर्तता म्हणजेच काय, यात मध्ये कोणकोणते आणि वेगवेगळे बदल करण्यात आले पहा, तेव्हाच या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार, अन्यथा शेतकरी या ठिकाणी वंचित राहू शकतो। म्हणजेच कोणती अट आहे, लक्ष द्या, पहा। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आपल्या मराठी हेल्पलाईन चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। आज जो काही पीक विमा जमा होणार आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र वितरित केला जाणार नाही। सरकारने सांगितले आहे फक्त निवडक 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा वाटप होणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, तुमचा जिल्हा आहे, तुमचा तालुका आहे, तुमचा गाव आहे का, या ठिकाणी बघा टप्प्याटप्प्याने हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या खात्यामध्ये तुमचं खातं ज्या बँकेत आहे त्या ठराविक बँकेमध्ये हे रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा 14 जिल्ह्याची यादी जाहीर करणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे किती पैसे मिळाले आहेत आता ऐका। काही शेतकऱ्यांच्या खात्यात 15,000 रुपये मिळणार आहेत, काही शेतकऱ्यांना त्यापेक्षा जास्त 30,000 रुपये मिळणार आहेत आणि काही शेतकऱ्यांना डायरेक्ट 35,000 रुपये मिळणार आहेत। बघा डायरेक्ट निधीचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात होणार आहे, यात काही शंका नाही। पण आता शेतकरी बांधवांना एवढा मोठा पीक विमा का मिळणार, बघा कृषी विभागाने सुद्धा आता स्पष्ट केलं आहे 22 पासून, म्हणजे 22 पासून 2025 मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांना नुकसान असतं, म्हणजे झोपून टाकलेलं जे पिकं होती ते नाश झालेली, पूर परिस्थिती झालेली, जमीन वाहून गेलेली, 30 ते 35,000 रुपये या ठिकाणी त्यांना मंजूर करण्यात येत आहे पीक विमा। बघा ऐका, नीट ऐका, ज्याचे कमी नुकसान झाले तरी सुद्धा त्यांना 15 ते 25,000 रुपये पर्यंत पीक विमा जमा करण्यात येणार आहे। गेल्या 3 ते 4 वर्षाचा रखडलेला सर्व पीक विमा
आज या ठिकाणी एकत्र वितरित केला गेलेला आहे. शेतकऱ्याचं काहींना 15,000 तर काहींना 52,000 पर्यंत हा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आहे. पण आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे तो बघा. शेतकरी बांधवांनो, देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे खात्यामध्ये आज पीक विमा सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतला गेला आहे. कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावरती त्याची चौकशी, त्याचे पूर्ण डॉक्युमेंट असल्याशिवाय हे सोडले जाणार नाही. त्यामुळे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. काल 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वितरण केले आहे. काही या ठिकाणी जिल्ह्यांची नावे राहिली असतील तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण होणार आहे. पण पहिले ठराविक 14 जिल्हे, या जिल्ह्याची यादी आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपली आहे. आता शेतकरी बांधवांनो, इथून पुढे अत्यंत महत्वाचा आहे निर्णय. तो पहा, कोणकोणत्या पिकासाठी हा पीक विमा मिळणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुमच्या शेती पिकाचे गेल्या 3 ते 4 वर्षापासून नुकसान झालं. बघा, आता बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाव वाढत असतात. पण इथे या ठिकाणी बघण्यात आलं, बाजरी पिकानुसार झालेलं हे नुकसान पीक विमा मंजूर करण्यात आलाय. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा, कांदा, जवळपास 35 पिकांची नोंदणी म्हणजे यादी इथं वेगवेगळ्या प्रमाणे काढली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या ठिकाणी पीक विमा जर असेल, तुम्हाला मिळत असेल तर अत्यंत चांगल्या पद्धतीने हा पीक विमा मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे पिकांमध्ये 35 प्रकारे जे तुम्ही घटक घेता, ज्या उत्पादन घेता, त्या उत्पादनामध्ये पिकांमध्ये यादी 35 प्रकारची आहे. कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटके, कापूस या ठिकाणी सर्वाधिक निर्यात केलेले जातात. तो या ठिकाणी यांना पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. सर्वाधिक जास्त निधी यांना देतात. आता शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत बघा, कारण 14 जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्वाची आहे आणि ठराविक बँका सुद्धा आहेत. मागच्या वेळी जो पीक विमा जमा करण्यात आला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न होता सरकारला या ठिकाणी परत केला होता. त्यामुळे सरकारने आता फक्त 12 बँकेची निवड करण्यात गेली आहे. म्हणजे या 12 बँकेपैकी एक जरी बँक तुम्ही तुमचे पासबुक असेल, तुमचा 100% लाभ होणार आहे. बघा, 12 बँकेला पहिल्यांदा प्राधान्य देण्यात आलंय. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, त्या बँका कोणत्या आहेत लक्षपूर्वक बघायचं आहे. पहिली बँक जिल्हा मध्यवर्ती बँक, दुसरी बँक जिल्हा सहकारी बँक, तिसरी बँक HDFC बँक, चौथी ICICI बँक, पाचवी आहे ती कोटक महिंद्रा बँक, 6वी पोस्ट ऑफिस बँक. पोस्टामध्ये जर तुमचं खाते असेल, तुमच्या खात्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यात येणार आहे. 7वी बँक आहे महाराष्ट्र बँक, बँक ऑफ महाराष्ट्र. 8वी बँक आहे बँक ऑफ इंडिया. 9वी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. मग बघा इथं 10वी बँक आहे कॅनरा बँक आणि 11वी बँक आहे बँक ऑफ बडोदा. 12वी आहे पंजाब नॅशनल बँक. या बँकाची यादी, पासबुक सगळं काही तुम्हाला आता सांगितलं आहे. खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे. या बँका सोडल्या तर इतर या ठिकाणी बँका सुद्धा, म्हणजे तुमच्या पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, या ठिकाणी सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण कंपन्यांना अडचण येत असल्याने सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे वितरण केले जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही हे सुद्धा या ठिकाणी 2 प्रकारच्या लिस्ट काढल्यानंतर या ठिकाणी सांगण्यात आलंय. पण जमिनी दाखवून पीक विमा काढलेला आहे. कारण जमीन दाखवली आहे रस्त्यालगत, जमीन दाखवली आहे कॅनलच्या बाजूला, सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांनी केला आहे. 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही. फक्त लक्षात घ्यायचं आहे, फक्त ज्या शेतकऱ्यांकडे जमिनी ज्या आहेत, जमिनीवर पीक लावलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच सरकारने eKYC करायला सुद्धा सांगितले आहे. जे शेतकरी बांधव eKYC पूर्ण करतील त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्वाची या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादी आपल्याजवळ सूत्रांच्या मार्फत आली आहे. ती तुम्हाला 100% पहिल्यांदा मी सांगितलं होतं. हे 14 जिल्हे प्राधान्य आहेत, त्या 14 जिल्ह्यालाच पहिला टप्पा पूर्ण करणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला जिल्हा मी सांगतो अकोला. शेतकरी बांधवांना, जर तुम्ही अकोला जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला अत्यंत मोठी खुशखबर सांगण्यात येत आहे. दुसरा जिल्हा नांदेड. बघा, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा यवतमाळ, 5वा जिल्हा लातूर, 6वा जिल्हा बघा बीड आहे. त्यानंतरचे जिल्हा आहे तो म्हणजे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, तुम्हाला सांगतो, एवढे जे जिल्हे सांगितले त्यांना आनंदाची बातमी आहे. 7वा जिल्हा आहे तो बुलढाणा, 8वा जिल्हा आहे तो जालना, 9वा जिल्हा आहे तो सांगली, 10वा जिल्हा आहे तो सोलापूर, 11वा
जिल्हा आहे तो कोल्हापूर, 12 जिल्हा सातारा, 13वा जिल्हा रायगड, 14वा जिल्हा रत्नागिरी. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. रत्नागिरी मधून जर तुम्ही बघत असाल तर किंवा सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड भागामधून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला आदेश दिले आहेत. कृषी विभागामध्ये सुद्धा या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचे आदेश काढलेले आहेत. आज काही वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल. रात्री 12 वाजेपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्याच्या बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आजच तुमचा मोबाईल तुमच्याजवळ ठेवा आणि तुमचा मेसेज चेक करा पहिल्यांदा. चिंता करू नका, रात्री 12 नंतर सकाळी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, सर्व पात्र शेतकरी बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे. 100% अधिकृत बातमी आपण आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला मराठी हेल्पलाईन हे चॅनल आहे, आत्ताच सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं. बघा, ही बातमी तुम्हाला मी आत्ता आपल्या चॅनलवर सांगितली आहे. गावातील प्रत्येक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, कारण की महत्त्वाचा व्हिडिओ असतो आपला. पुढील यादी जेव्हा कधी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर माध्यमातून कळवण्यात येणार आहे. आणि ही मोठी बातमी, आनंदाची बातमी ही तुम्ही विसरू नका. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.